वडील वंशपरंपरागत वडिलोपार्जित हे कृषीधन, ही शेती वंशपरंपरा, खापर पंजोबा आजोबा वडील, आता मुलगा आणि वडिलांचा मुलगा, आजोबांचा नातू, अतिशय उत्साहानं कष्टानं पूर्ण तन मन धन लावून शेतीच्या कामामध्ये सुट्टीच्या वेळेचा सदुपयोग करतो. प्रत्येक वेळेला महत्त्व देतो. हा शेतातील गोठा हिरकणी, हरणी, आशू यांचं निवासस्थान व मध्यान्ह भोजनाची वरुणाजीने कृपा केल्यावर आतमध्ये थांबण्याची दिवसभर रात्रभर या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी हिरकणी, हरणी, आशू यांच्यासाठी जलहौद, पाण्याचा स्रोत, साधन, लाईट येऊ जाऊ आल्यानंतर भरून घेणे व या पशुधनासाठी नशिबानं फार पुण्याईनं मिळालेलं धन आहे. वंशपरंपरा हसते हसते एकमेकाच्या आयुष्यामध्ये याचा भरपूर अन्नधान्याचा लाभ, पशुखाद्याचा लाभ, मानसिक समाधान, वेगवेगळे सण उत्सव, श्रावण म्हटली हिरोटी पूजा, सण बैलाचा पोळा, महालक्ष्म्या, दिवाळी, दसरा, नागपंचमी इत्यादी उत्सव ह्या शेतीला धरूनच सर्व साजरे केले जातात. छोटे मोठे अजूनही आणखीन सण असतात. श्रावण महिन्यामध्ये चतुर्थी, अंगारिका, दर महिन्याच्या चतुर्थ्या, त्यासाठी लागणारी दुर्वा आपल्या शेतामध्ये उपलब्ध आहे. बेलपत्र आहे. या ठिकाणी नवीन लागवड बेलपत्राची केलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येक ऋतूमध्ये, प्रत्येक मोसमामध्ये आपल्या बालगोपाळांना, सुनांना, जावयांना, नातींना, नातवांना, धर्मपत्नींना, भावांना, बहिणींना, पुतण्यांना सर्वांनाच या फळाचा आस्वाद घेता यावा. हे मोठे चिंच आहे. तिचं वय वर्ष 16 आहे. थोडाफार तोर लागलेला आहे, आपल्याला दिसतच आहे. हा बेलपत्राचा नवीन वृक्ष या ठिकाणी लावलेला आहे. हा शंभू भोलेनाथच्या अर्पणासाठी, सजवण्यासाठी, त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी बेलपत्र वापरला जातो. हा चिकूचा वृक्ष आहे. याचं वय वर्ष 2 आहे. 2 वर्षामध्ये जेवढी फुले मोठी वाढायची झालेली आहे. हा बाजूला केशरंबा लावलेला आहे. त्याच बाजूला गावरान जांभळाचे झाड लावलेले आहे. त्याप्रमाणे कशी गोड असते, त्याचप्रमाणे ह्या जांभळीचं फळ फार मोठं असतं, चवदार असतं, चविष्ट असतं, गोड असतं. हा वृक्ष आहे नारळाचा, श्रीफळाचा. त्याचं वय वर्ष 5 आहे. त्याच्याच बाजूला तुळशीपत्र पण आहे. त्या बाजूला दुसरा पण जांभूळ वृक्ष आहे. भोलेनाथाच्या बाजूला हा दुसरा एक बेलपत्राचा वृक्ष या ठिकाणी रोपण केलेला आहे. त्याचं वय वर्ष 5 आहे. त्याच बाजूला हा केशरंबा आमच्या दिदीने लावलेला आहे. हा केशरंबा दुसरा अभिजित याने लावलेला आहे. याचबरोबर त्याने हा सीताफळाचा वृक्ष, अंदाजे ह्याला 500पेक्षा अधिक फळधारणा झालेली आहे. छोटे छोटे फळं तुम्हाला या ठिकाणी दिसतील, मोठे फळं काही ह्या ठिकाणी दिसतील तुम्हाला. हा पहा, थोड्या दिवसात पाडाला येणारा सीताफळ आहे. याचबरोबर
ही विहीर आहे शेतीच्या उत्पादनाचं मोठं साधन आहे. भगवंतानं अमूल्य असा उपकार माझ्यावरती केलेला आहे दत्त महाराजांनी. त्यांचे पद्मावधी शीर्षाष्टांग नमस्कार घालून मनपूर्वक आभार मानतो. भगवंतांना धन्यवाद देतो. हा औदुंबर वृक्ष आहे. हा पण दत्त महाराजांचा निवास आहे. हे काशीभोराचं झाड आहे. हा केळीचा वृक्ष आहे. या ठिकाणी माता लक्ष्मी नारायण निवास करतात आणि शेतीमध्ये असलेच पाहिजे. त्या बाजूला आहे चिंचेचे झाड आहे. हा केशर आंबा आहे मोठा. माझ्या मुलांना लावलेला आहे अभिजितनं. वयवर्ष 4 असताना हा लावलेला आहे. फार छोटा होता तो. त्याच्यासोबत हा वृक्ष पण मोठा होतोय. त्याच बाजूला चिंचेचे झाड आहेत. याच बाजूला औदुंबर महाराज दत्त महाराजांचा निवास आहे. याच बाजूला परत चिंचेच्या झाडाची लावण त्यानं केलेली आहे. हा एक आंब्याचा वृक्ष आहे. हा केशर आंब्याचा आहे. हा पण अभिजितनेच लावलेला आहे. याचे वयवर्ष 7 पूर्ण झालेले आहेत. या वर्षाला फळधारणा होण्याची दाट शक्यता आहे. अशाच प्रकारे बरेच वृक्ष या ठिकाणी त्यांनी वृक्षारोपण केलेले आहेत. काहींना फळधारणा झालेली आहे. आहे कवडे मावशी आहेत. ह्या शेतात कुठली फवारणी चालू विचारपूस करीत आहेत. बोला ताई. बोला बोला काही तर बोला. ही तणाचं फवारा लाव. टॉनिक बी आहे ताई ह्याच्यात. हा दोन्ही बी आहे. भैयाला सुट्ट्या म्हणलं फवारून घेतो म्हणलं. बघा काकूला कशी काळजी आहे लोकांची. सुट्ट्या म्हणला घेतो एवढं तर फवारून म्हणलं घे.